हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। सकाळ सकाळची वेळ झालेली आहे। सकाळ म्हणजे आता 9 वाजले। तर सूर्य आज उगवलाय बघा, नाहीतर पाऊसच येत होता। आज लागले सुकायला आणि वारं पण सुटले मस्तपैकी। कुत्र्यांना तिथे बाकी टाकलेलं आहे, तशाच ठेवल्यात खायच्या। चिमण्यांचा सगळा कसा कालवा चाललाय। माझे बाहेर कपडे हे धुवून सगळे झाले, गुरांना खायला टाकले आणि स्वयंपाकाची तयारी चालली। बापू गेल तर वस्तीव येत्याला मी म्हणलं चालताच एक व्हिडिओ काढायचा होता। बापू म्हणलं मला बोलायचं या, सांगायचंय काहीतरी सगळ्यांना। पण बापू म्हणलं मी वस्तीव चाललोय माघारी। आता भाजी झाली, गेले आल्यावरती बापूंचं विचारू काय थोडाफार समाचार सांगायचंय त्यांना, काय बोलायचंय, काय बोलत्याल। भाजी केली आज, थोडीशी पातळच भाजी केली। रात्री पण घट, आता पण घट म्हणले की मग जे खात नाही ते। आता घेतलंय सगळं साहित्य। चपात्या डोळ्यांना ह्यांना प्रॉब्लेम झालाय, कसं काय झालंय रातच्या धरून वाज थोडं हेच झालेले। काय झालं तर स्वयंपाक करावं लागतो जेवण करायसाठी, त्याच्यामुळे म्हणलं चला जेवायचा टायमिंग झाला आता पोरांचा पण। तर 9 साडेनऊ वाजल्या, तर कवा म्हणलं स्वयंपाक व्हायचा। बाहेरचं सगळं काम उरकून सगळ्यांना मग स्वयंपाक करायला। आणि आज आहेत काल गौराया आल्या, आज मस्तपैकी गौरायांचं जेवण असतं। पुरणपोळी ही बऱ्याच जणांनी हळदी कुंकाला पण बोलवले। बघू आता कुठं कुठं जायचंय। वस्तीव पण 2-3 बोलवले, त्यांच्यात पण आहेत। परत ना तिकडं आत्यांचा फोन आलता आताच, बापूंला घेऊन ये तिथं, तिथं ये थोड्या वेळ बसू, मग मी पण येते तुझ्याबरोबर माघारी। त्यांचा फोन आलता। आता काय करावं, कसं करावं, कुठं कुठं जायचं, काय करायचं बघू तर। आता हळदी कुंकाला बोलवले म्हणल्यानंतर नंतर जावं लागते हळदी कुंकाला पण। माणसं एवढ्या प्रेमाने आपल्याला बोलवतात म्हणल्यानंतर गेलं पाहिजे। त्यांच्या मावशीचा फोन आलता ना, ये रेश्मा उशिरा का व्हायना पण या बापून 2 जणी। घरचं काम सगळं आवरावं लागतंय। परत ना आता ही पोरांना पण आज सुट्टीच आहे, पोर घरी इथं ह्यांना काम असतं, ह्यांना जायचंय। परत ना मग कसं करावं बघू आता। त्याच्यात गाडी पोरांना पण घेऊन जावं म्हणलं तर स्कूटीत पण नाही चार्जिंग एवढी आता, आणि स्कूटी वस्तीवरती चार्जिंगला लावायला जावं लागेल पोरांना घेऊन। आणि परत माघारी यायचं म्हणलं की पोरं वाईटाकत्या ती चार्जिंगला लावायची, चालत माघारी यायचं, परत स्कूटी आणाय चालत जायचं वस्तीवरती, मग आणि वाईटाकत्यात ती। पण काही इलाज नाही आता, त्यांना शाळेत जायला लागतं या। आणि वाटतंय की नाही करावं तर त्यांचं पोरं कुशाल शाळेतच जात नाही, शाळाच बुडावते ती। म्हणून म्हणलं आता काय करावं। तर 15 दिवस बंद होती त्या चार्जरच्या गुहात, आता कुठं नीट करून आणली तर झालं। तर लाईटीचं झालंय, ही बरेच दिवस झालं लाईट नसल्यामुळं सगळंच बंद आहे घरात। सगळीकडे अंधार आहे, एकाच घरात लाईट आहे। तुम्ही सगळीजण म्हणता रेश्माताई उजेड खूप लावत जा, तुम्ही मला पहिल्या कमेंट करायच्या। पण नाही, लाईट लागतच नाही पूर्ण, तर कशी लावायची। बारकच बल्ब लावावं लागतं, लय मोठं बल्ब तर चालतच नाही। आणि चालत होतं ती सुद्धा सगळं बंद पडलंय। आमच्या ह्यांना माळा ही लावायचा लय नाद, म्हणजे गेल्या वर्षी गणपतीतून बघितलं होतं पहिल्याच दिवशी माळा खेळायला होत्या, दिवाळी किती लांब होती। पण त्यावेळेस थोडंसं तरी लाईट ही होत होती, ह्यावेळेस तर कसे लाईटच कशीच लागा नाही, अजिबातच नाही। टेन्शन खूप वाईट असतं। टेन्शननी माणूस काही पण करू शकतो। त्याच्यामुळं कसं असतं, आणि काय काय गोष्टी पण घडून गेलेल्या असतात, ते पण काय सांगता येत नाही। बरंच काय काय झालेलं आहे, माणूस सगळंच काय सांगत नाही। पण एखादी गोष्ट ही झालेली असल्यावरती मग हे सोसत नाही ना। कसं सांगायचं तुम्हाला, कसं काय। सध्या थोडासा तुम्हाला हे करून दाखवले। आता बापूंची वाट बघती, चपात्या लाटोसर आलं तर ठीक, टाकीन बापूंचा व्हिडिओ काढून। बापूंला विचारती जायचंय का गुजूबाईला, काय म्हणतात ती पण बघती। हो म्हणलं तर येऊ जाऊन हळदी कुंकू वाहून, हळदी कुंकाला जाऊन तर वस्ती पण जावं लागेल 2-3च्यात। बघू कसं काय होतंय आता। परत ह्यांना पण विचारावं लागेल, नाहीतर हे आणि वैतागायचं खवळायचं म्हणत्यान घरी। पण माणसं पोरं घरी म्हणलं की मग तर रस्त्यात कसलं ऊन पडलंय का, ऊन पाहिजे ऊन।
काय करायचं, सांडग्याच्या ऑर्डरी आहे त्या. आता झालं 2-3 दिवस व्हायचं, थोडं ऊन पडलं म्हणजे पण सांडगं पण घालावं लागतील. ज्याची त्याची कामं, ज्याची त्याची ही असतं, त्याच्या त्या व्यापातनं पण बरंचसं काय काय शिकायला मिळतंय. काय बोलावं, कसं सांगावं, कसं काय करावं म्हणजे मला सुसाना. आमच्या आत्या असतात ते चांगलं सगळं सांगितलं असतं सविस्तर परतनं. पण जाऊ दे, आता होणाऱ्या गोष्टी झालेल्या असतात, घडून गेलेल्या असतात आयुष्यात. काय काय गोष्टी खूप काय म्हणून सांगित बसायचं. शेवटी आपलं जीवन आपणच जगावं लागतंय. सगळ्यांची व्यथा कुणालाही काय सांगून काही फरक नाही. ज्यांनी त्यांनीच निस्तारावं लागतं. या ह्यांना आमच्या रात्री सोसलं नाही म्हणून त्यांनी व्हिडिओ काढून टाकला. पण काय चुकलं माकलं असलं त्यांचं पण सॉरी बरं का. पण शेवटी आई बाप बायको पोरं ह्याच्यावरती वेळ आल्यावर माणूस नाही सहन करीत. त्याच्यामुळं ज्यांनी कुणी व्हिडिओ बघितला असं, ज्यांनी म्हणजे सगळ्यांनीच बघितलाय. आता काय त्यांना नाही कुठं एखादी गोष्ट काय झालेली असल्यावर सोसत, मग त्यांचा कंट्रोल संपतो स्वतःवर आता आणि मग असं काहीतरी घडून जातं. असू द्या, घ्या समजून सगळेजण. हा व्हिडिओ मी इथं संपवते आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना पुन्हा एकदा बाय. आणि बापूंचा टाकेन मी व्हिडिओ काढून. बापूंना पण बरंच काय काय बोलायचे. बापूंनी पण खूप काय काय केलेले. तुम्हाला सगळं खरं बापू सांगतील. ह्यांचं काय तुम्हाला खरं वाटायचं नाही, पण माझ्या सासऱ्यांचं तर खरं वाटेल सगळं तुम्हाला.